उदर वर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। लाल भोपळ्याची भाजी ही पितृपक्षामध्ये लागणाऱ्या भाज्यांमधली आणखीन एक महत्त्वाची भाजी आहे। अगदी पटकन होते आणि चवीलाही खूप छान लागते। 5 मिनिटात वाफेवर शिजून तयार होईल। चला तर पाहूया। याच्यासाठी मी लाल भोपळा घेतला आहे। याला जे साल आहे ते आपल्याला काढायचं आहे। आधी त्याच्या आतमध्ये जो गर आहे तो काढून घेऊया। हा गर काढून घेतला आहे आणि आता याचे मी तुकडे करते आणि मग सालं काढते, म्हणजे पटकन काढता येतील। सुरीने जर साल निघत असेल तर सुरीने काढलं तरी चालेल, पण कधी कधी साल याचं कडक असतं तर ते विळीवर काढून घ्यायचं आहे। हे पहा, याची मी सगळी ही सालं काढून घेतली आहेत आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। छोटे छोटे तुकडे केल्यामुळे लाल भोपळा पटकन शिजेल। अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते। हे पहा, याचे असे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेत। त्या भाजीला फोडणी करून घेऊया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली किंवा पाव चमचा हिंग घालायचा आहे। एक 10-12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि 1 चमचा मिरची आणि जिऱ्याचं वाटण घातलं आहे। हे तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल। आणि आता पाव चमचा हळद घातली आहे आणि जो भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे केले ते घालून घ्यायचे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचे। सगळा मसाला या फोडींना लागला पाहिजे। याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून थोडंसं त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे हा भोपळा वाफेवरच छान शिजेल। भोपळ्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही। अगदी 5 मिनिटात हा भोपळा शिजून तयार होतो। पुन्हा एकदा ह्याच्यावर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 1-2 मिनिटानंतर झाकण काढले, भोपळा शिजला आहे। पण आता याच्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालते आहे। इथे तुम्ही ओलं खोबरं असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल। भाजीची चव खूप छान लागते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आपण पाहणार आहोत कुरकुरीत कारल्याची भाजी कशी करायची। पितृपक्षामध्ये करायला लागणाऱ्या भाज्यांपैकी एक महत्त्वाची भाजी। धन्यवाद।